नमस्कार मित्रांनो, एसओसी सक्सेस पॉइंट मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण सर्व ब्रिज कोर्स बघणार आहे, सर्व व्हिडिओ. त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघत आहे ऍक्टिव्हिटी शीट 1, सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. आता बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे स्टडी ऑफ साऊंड क्लास 9 चे चॅप्टर आहे 12व. हे आपल्या इथं लर्न करायचं आहे, शिकायचं आहे. आता बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी तर समजून घ्यायच्या आहेत. ते आपण इथं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणारच आहे. ठीक आहे. चला तर जाऊया थेट आपल्या महत्त्वाच्या पॉइंटकडे. बघा मित्रांनो, आता साऊंड वेव्हज म्हणजे काय? म्हणजे आपण जे काही बोलतोय ना मित्रांनो, जो काही साऊंड आहे ना, हा वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतो. म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत साऊंड येत आहे, तर हा वेव्हच्या फॉर्म मध्ये येत आहे. मग वेव्हज कोणकोणती असतात? तर वेव्हज दोन प्रकारे असतात. ठीक आहे. महत्वाचे वेव्हज दोन प्रकारे असतात. पहिली असते, एक असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे मेकॅनिकल वेव्हज. ठीक आहे. मेकॅनिकल वेव्हज दोन ध्यानात ठेवायचे आहे. आता जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात ना, यांना ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज नसते. दे डू नॉट रिक्वायर अ मीडियम टू ट्रान्समिट. म्हणजे ना ट्रान्समिट होण्यासाठी मीडियमची गरज नसते. आणि जे मेकॅनिकल वेव्हज असतात ना, यांना ट्रान्समिट होण्यासाठी मीडियमची गरज असते. यांना मीडियमची गरज असते, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. त्यांना मीडियमची गरज असते, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे मेकॅनिकल वेव्हजना. मग मेकॅनिकल वेव्हचे अजून दोन प्रकार पडतात. कोणकोणते? तर त्यातला अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह. ठीक आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि एक आहे अजून तो म्हणजे लॉन्जिट्युडनल लॉन्जिट्युडनल वेव्ह. ठीक आहे. एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि एक आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. मग साऊंड जो काही ट्रॅव्हल करतो हा लॉन्जिट्युडनल वेव्हज द्वारे ट्रॅव्हल करतो. आता लॉन्जिट्युडनल वेव्हज म्हणजे काय, हे आपण सगळ्या गोष्टी बघून घेणारच आहे. बघा मित्रांनो, साऊंड काय आहे, एक एनर्जीचा फॉर्म आहे. काय एनर्जीचा फॉर्म आहे आणि विच क्रिएट द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. म्हणजे तो आपल्या कानाला एक सेन्सेशन क्रिएट करतो हिअरिंगचं. ठीक आहे. आता ही जी काही एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, ही एक वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते. कशामध्ये? वेव्हच्या फॉर्म मध्ये. मग ह्या वेव्हजना जर प्रोपोगेट व्हायचं असेल, म्हणजे त्यांना जर त्यांचा फैलाव करायचा असेल, तर त्यांना तिथं मीडियमची गरज असते. म्हणजे जे मेकॅनिकल वेव्हज आहेत, म्हणजे ट्रान्सफर वेव्हज आणि लॉन्जिट्युडनल वेव्हज, यांना मीडियमची गरज असते. ठीक आहे. प्रोपोगेट होण्यासाठी कशाची गरज असते? तर मीडियमची गरज असते. आता बघा मित्रांनो, जे साऊंड वेव्हज आहेत ना, हा लॉन्जिट्युडनल वेव्हज आहेत. आता लॉन्जिट्युडनल वेव्हज म्हणजे काय? याच्यामधला जो काही पार्टिकल असतो ना, लॉन्जिट्युडनल वेव्ह मधला जो काही पार्टिकल असतो ना, तो व्हायब्रेट करतो किंवा ऑसिलेट करतो टू देअर मीन पोझिशन, इन द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्हज. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये वेव्ह प्रोपोगेट करत आहे ना, त्याच डायरेक्शन मध्ये तो ऑसिलेट करतो. म्हणजे बघा आता काय, जर साऊंड वेव्ह जर या डायरेक्शन मध्ये जर प्रोपोगेट करत असेल, तर तो पार्टिकल आहे ना, तो अशा प्रकारे व्हायब्रेट करेल. ठीक आहे. टू अँड फ्रो, याला आपण टू अँड फ्रो असं म्हणत असतो. ठीक आहे. या डायरेक्शन मध्ये. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय, तर साऊंड वेव्ह जर अशी ट्रॅव्हल करत असेल, ठीक आहे, तर जो पार्टिकल असतो ना, तो अशा प्रकारे अप अँड डाऊन व्हायब्रेट करतो, अप अँड डाऊन ऑसिलेट करतो. याला म्हणतात ट्रान्सव्हर्स वेव्ह. ठीक आहे. मग आता जी काही लॉन्जिट्युडनल वेव्हज आहे, जी काही साऊंड वेव्हज आहे ना, आता ज्यावेळेस ही राईज होते, ही क्रिएट होते, त्यावेळेस ते चेन ऑफ कॉम्प्रेशन, म्हणजे तो कॉम्प्रेशन तयार होते. कॉम्प्रेशन म्हणजे काय, तिथं डेन्सिटी जास्त असते. बघा इथं पार्टिकल जास्त आहेत ना, म्हणजे कॉम्प्रेशन जास्त आहे. प्लेस ऑफ अ हायर डेन्सिटी. अँड रेअर फ्रॅक्शन म्हणजे बघा इथं रेअर फ्रॅक्शन आहे, म्हणजे पार्टिकलची संख्या कमी आहे, म्हणजे प्लेस ऑफ लोअर डेन्सिटी. ठीक आहे. मीडियम मध्ये. मग काय होतं, जो काही पार्टिकल असतो ना, हा पार्टिकल काय करतोय मीडियम मधला, तो ऑसिलेट करतोय त्याच्या मीन पोझिशनला. मीन पोझिशन असते एक, त्याच्या आजूबाजूलाच तो ऑसिलेट करतो, त्याच्या बाजूला जाणार नाही, तो त्याच्या मागे पुढे करत राहील त्या रेषेवरच. त्याला आपण म्हणतो मीन पोझिशन. ठीक आहे. पण कोणत्या डायरेक्शन मध्ये? इन द डायरेक्शन ऑफ पॅरलल टू द प्रोपोगेशन ऑफ द वेव्हज. yani ज्या डायरेक्शन मध्ये साऊंड वेव्हज प्रोपोगेट करत आहे, करत आहे, त्याला पॅरलल म्हणजे अशा प्रकारे त्याच्या मीन पोझिशन वर तो व्हायब्रेट करेल, ऑसिलेट करेल. ठीक आहे. मग अशा वेव्हज ना आपण लॉन्जिट्युडनल वेव्हज असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? लॉन्जिट्युडनल वेव्हज म्हणतो. ट्रान्सव्हर्स वेव्ह काय असतात ते तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. चला आता बघूया.
वेलोसिटी ऑफ द साऊंड म्हणजे काय बघा, द डिस्टन्स कवर्ड बाय अ पॉइंट ऑन द वेव्स, म्हणजे वेव्ह मध्ये जो काही पॉइंट आहे त्यानं जे काही डिस्टन्स कवर्ड केलेला आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघा, पॉइंट ऑफ हायर डेन्सिटी टू लोअर डेन्सिटी, म्हणजे पॉइंट आहे तो हायर डेन्सिटी मधून लोअर डेन्सिटी मध्ये गेला. ठीक आहे, आणि लोअर मधून हाय मध्ये आला, म्हणजे व्हायब्रेट करतो ना तिथं, तर त्याला म्हणायचं वेलोसिटी ऑफ द साऊंड. ठीक आहे, इन युनिट टाइम इज दिस वेलोसिटी ऑफ द साऊंड, याला काय म्हणतो आपण, वेलोसिटी ऑफ द साऊंड वेव्स असं म्हणत असतो. मग वेलोसिटी ऑफ द साऊंड वेव्ह कशी कॅल्क्युलेट करतात, त्यासाठी फॉर्म्युला आहे तो म्हणजे वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. आता वेव्हलेंथ म्हणजे काय समजून घ्या. आता बघा, मी इथं वेव्ह काढतोय, आता खरं पाहिलं तर ही एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, पण ही समजून घ्या. आता बघा, ही आहे याची मीन पोझिशन. ठीक आहे, आता वेव्हलेंथ म्हणजे काय, आता हे तुम्हाला पीक सारखा भाग दिसतोय ना पर्वतासारखा इथला, याला म्हणतात क्रेस्ट, याला क्रेस्ट म्हणतात. आणि जो व्हॅली सारखा आहे ना याला म्हणतात ट्रफ. ट्रफ. ठीक आहे, मग ठीक आहे, इथं क्रेस्ट आहे, म्हणजे दोन सक्सेसिव्ह क्रेस्ट मध्ये किंवा दोन सक्सेसिव्ह ट्रफ मध्ये जे काही डिस्टन्स असते त्याला म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला वेव्हलेंथ म्हणतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ द वेव्स कंप्लीटेड इन अ युनिट टाइम और 1 सेकंड, म्हणजे सेकंड मध्ये म्हणा किंवा युनिट टाइम मध्ये जे काही वेव्ह कंप्लीट होतात त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. मग दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा. ठीक आहे, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी एफ लिहू शकता किंवा त्याला म्यू सुद्धा लिहू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे आपल्याला काय देणार आहे, वेलोसिटी ऑफ साऊंड देणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला हे समजते तुम्हाला. आता जाऊया आपण समोरच्या आपल्या पॉइंटकडे. समोरचा आपला पॉइंट आहे ऑडिओबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाऊंड. आता बघा मित्रांनो, जे साऊंड असतात ना यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ द वेव्स कंप्लीट इन अ 1 सेकंड. 1 सेकंड मध्ये किती वेव्स कंप्लीट होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे, 1 सेकंड मध्ये म्हणा किंवा त्याला तुम्ही युनिट टाइम मध्ये सुद्धा असं म्हणू शकता, असं काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा मित्रांनो, आता बघा ऑडिओबल, इन्फ्रा अँड अल्ट्रासाऊंड म्हणजे काय बघा, आता जो आपण साऊंड ऐकतो ना त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ना त्याला काहीतरी लिमिट आहे. म्हणजे जे आपले इयर्स आहेत ना हे फक्त 20 हर्ट्स टू द 20,000 हर्ट्स पर्यंतच, म्हणजे काही फ्रिक्वेन्सी असते ना या फ्रिक्वेन्सी पर्यंतच आपले कान काय करू शकतात, त्या साऊंडला हिअर करू शकतात, ऐकू शकतात. जर 20 हर्ट्स पेक्षा जर कमी असेल तरी आपण ऐकू शकणार नाही, आणि 20 हर्ट्स पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा आपण ऐकू शकणार नाही. ठीक आहे, तर याला म्हणतात, म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स टू द 20,000 हर्ट्सच्या मधामध्ये असते त्याला आपण म्हणतो ऑडिबल साऊंड. त्याला काय म्हणतो आपण, ऑडिबल साऊंड असं म्हणत असतो. ठीक आहे, सो दिस साऊंड इज कॉल्ड ॲज अ ऑडिबल साऊंड. ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे. आता जो साऊंड आपण ऐकू शकत नाही तो असतो मोर दॅन, लेस दॅन 20 हर्ट्स अँड हायर दॅन 20,000 हर्ट्स, याला आपण 20 किलो हर्ट्स सुद्धा म्हणतो. ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग याला काय म्हणतात बघा, आता जो साऊंड लेस दॅन 20 हर्ट्स असतो, लेस दॅन 20 हर्ट्स, याला आपण म्हणतो इन्फ्रा साऊंड. याला काय म्हणतो आपण, इन्फ्रा साऊंड म्हणतो. आणि जो काही अल्ट्रा साऊंड आहे, जो काही साऊंड फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्स असते, मोर दॅन 20 किलो हर्ट्स असते, त्याला आपण म्हणतो अल्ट्रा साऊंड. त्याला काय म्हणतो आपण, अल्ट्रा साऊंड. ओके, चला आता बघूया इथं आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. म्हणजे ज्या प्रकारे आपण बघितलं की लाईट रेज असतो ना तो रिफ्लेक्ट होतो, याच प्रकारे जो साऊंड असतो ना तो सुद्धा रिफ्लेक्ट होत असतो. ठीक आहे, मग एक आपण बघितलं होतं इको. आता इको काय असते, इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ द रिफ्लेक्शन बाय द सम ऑफ द सरफेस. आता इको म्हणजे काय आहे, साऊंडचं रिफ्लेक्शन होणं, साऊंडचं रिफ्लेक्शन होणं. ठीक आहे, ओरिजिनल साऊंडचं जे काही रिफ्लेक्शन होते ना त्याला आपण इको म्हणतो. एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पहाडीवर जाता की तुम्ही ओरडता हॅलो म्हणून तुम्हाला वारंवार एक आवाज ऐकायला येतो काही वेळानंतर, त्याला आपण इको म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, इको म्हणतो. नंतर आहे रिबर्बरेशन. रिबर्बरेशन म्हणजे काय बघा मित्रांनो, एखादा साऊंड तुम्हाला कंटिन्यू ऐकायला येतो, कंटिन्यू. ठीक आहे, म्हणजे इको तुम्ही ऐकू शकता आणि तो वर्ड काय होता त्याला तुम्ही समजू शकता, पण रिबर्बरेशन मध्ये तुम्हाला तो वर्ड काय हे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, तुम्ही बोलताय म्हणून तुम्हाला समजणार पण दुसऱ्याला समजणार नाही. बघा, साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स ऑफ रूफ ऑफ द रूम मल्टिपल टाइम्स
दिस कॉज द सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. म्हणजे जे आपले घर आहे, जे आपल्या घरामध्ये जर आपण ओरडतो ना, त्यावेळेस साऊंड काय होतो, मल्टिपल टाइम रिफ्लेक्ट होतो वॉलवरनं आणि त्यावेळेस आपल्याला कंटिन्यू साऊंड ऐकायला येतो. त्याला म्हणतात रिबर्बरेशन. त्याला काय म्हणतात, रिबर्बरेशन. तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे आपला लाईट रेज रिफ्लेक्ट होतो ना, त्याच प्रकारे इथं साऊंड सुद्धा रिफ्लेक्ट होतो. बघा आता बघा मित्रांनो, जे काही अल्ट्रासाऊंड आपण बघितलं, अल्ट्रासाऊंड म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त असते, याचे यूज पण खूप जास्त आहे. ज्याची फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त असते त्याचे यूज पण खूप जास्त आहेत. त्याचा उपयोग आपण सोनार मध्ये करतो. सोनारचा फुल फॉर्म काय आहे, तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग आहे. ठीक आहे, याचा उपयोग कशासाठी करतात, टू फाइंड आउट द डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी, डिस्टन्स आणि स्पीड फाइंड आउट करण्यासाठी. अंडर वॉटर मध्ये एखादा जर ऑब्जेक्ट असेल, त्याचा डिस्टन्स, त्याचा स्पीड, त्याचं डायरेक्शन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला सोनारचा उपयोग करत असतो. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याच्यामध्ये आपण अल्ट्रासाऊंडचा उपयोग करत असतो. याच्यामध्ये आपण अल्ट्रासाऊंडचा उपयोग करत असतो, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता जो सोनार असतो ना, याच्यामध्ये एक ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो. बघा, हा ट्रान्समीटर आहे आणि हा रिसिव्हर आहे. ट्रान्समीटर काय करतो, अल्ट्रासाऊंडला रिलीज करतो. तो साऊंड अशा प्रकारे येतोय आणि जिथं कुठं ऑब्जेक्ट असेल त्याच्यावरनं रिफ्लेक्ट होतोय. रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो वापस जातोय. इथं जो काही रिसिव्हर आहे त्याला रिसीव्ह करतोय. रिसीव्ह केल्यानंतर तो कॅल्क्युलेट करतोय की तो ऑब्जेक्ट किती खोल आहे. कशा प्रकारे, बघा आता साऊंड जाऊन यायला किती वेळ लागला, उदाहरणार्थ साऊंड जाऊन यायला उदाहरणार्थ घ्या 2 सेकंद लागले. साऊंड जाऊन यायला 2 सेकंद लागले. आता पाण्यामध्ये जो काही स्पीड असतो साऊंडचा तो किती असतो, एक्झाम्पल घ्या, तो असतो 500 मीटर पर सेकंद इतका असतो. म्हणजे 500 मीटर पर सेकंद म्हणजे साऊंड काय झालं, 2 सेकंद ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे 500 गुणिला 2 म्हणजे 1000 आणि जायला आणि यायला दोनदा वेळ लागलाय ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की तिथं जे काही डिस्टन्स आहे तो 500 मीटर आहे. कारण एका सेकंदामध्ये किती जायला 1 सेकंद लागला त्याला आणि यायला 1 सेकंद. म्हणजे एका सेकंदामध्ये तो तिथून निघला आणि या सरफेसवर रिफ्लेक्ट झाला. म्हणजे एका सेकंदामध्ये किती अंतर कापलं त्यानं, तर इथं करा 500 मीटर पर सेकंद गुणाकारात 1 करा म्हणजे येईल उत्तर येईल आपलं 500. म्हणजे डिस्टन्स किती आहे त्या शिप मधलं आणि त्या ऑब्जेक्ट मधलं, 500. अशा प्रकारे लक्षात ठेवा. एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला अशा प्रकारे हा वर्क करतोय. ठीक आहे, चला. आणि नंतर ते सिग्नल काही इथं रिसीव्ह होते, जे साऊंड त्याला नंतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट केलं जातं, नंतर त्याला इंटरप्रेट केलं जातं. त्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी समजायला मदत होते. आता सोनारद्वारे काय होतं तुम्हाला माहित असेल, आपण अंडर वॉटर हिल्स, व्हॅली, सबमरीन, आईसबर्ग, संकन शिप या सगळ्यांचा शोध घेऊ शकतो. ठीक आहे, चला मित्रांनो, आता आपण बघूया आपला ह्युमन इयर, आपला कान कशा प्रकारे वर्क करतोय ते बघा मित्रांनो. आता बघा, हा आपला कान आहे. आता ज्यावेळेस साऊंड अशा प्रकारे येतो आपल्या कानामध्ये जातो, इथं बघा, इथं आहे इयर ड्रम. काय आहे, इयर ड्रम. इयर ड्रम काय होतो, व्हायब्रेट होतो. इयर ड्रम व्हायब्रेट झाला की इथं बघा, इथं काय तुम्हाला चेन ऑफ 3 बोन्स आहे. चेन ऑफ 3 बोन्स, इथं बघा 3 बोन दिसतात. हे बोन काय करतात, त्या व्हायब्रेशनला ट्रान्समिट करतात इथं कुठं, या सेमी सर्क्युलर कॅनेल पर्यंत. त्याला आपण कोक्लिया म्हणतो. कोक्लिया दिसते तुम्हाला गुगल गाय सारखा, स्नेल सारखा, त्याच्यापर्यंत तू त्याला ट्रान्समिट करतोय. तिथं गेल्यानंतर काय होतात, जे काही व्हायब्रेशन आहे ना, ते व्हायब्रेशन काय करतात, त्या कोकल्यामध्ये असते लिक्विड. तो लिक्विड काय करते, एक वेव्स फॉर्म करते आणि ते वेव्स काय करतात, इलेक्ट्रिकल सिग्नलला मध्ये कन्वर्ट होतात. ते वेव्स काय होतात, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट होतात आणि ते इलेक्ट्रिकल सिग्नल, ठीक आहे, बाय दिस नर्व्स, ही नर्व्स असतात याच्याद्वारे ब्रेनला पाठवले जातात. त्यानंतर आपला ब्रेन त्याला इंटरप्रेट करतो आणि आपण काय ऐकलो ते आपल्याला इथं सांगतोय. ठीक आहे, आता जे आपलं काही इयर आहे त्याचे 3 पार्ट आहेत. एक आहे आउटर इयर. ठीक आहे, आउटर इयर काय करतो, तर साऊंड कलेक्ट करण्याचं काम करतो. मिडल इयर बघा, त्याच्यामध्ये इयर ड्रम आहे. ठीक आहे, हे सगळे पार्ट आहेत. इनर इयर मध्ये बघा तुम्हाला दिसेल कोक्लिया. ठीक आहे, हे सगळे पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. बघा, आता सर्वात महत्वाचं काय आहे की जो ज्यावेळेस साऊंड आपण ऐकतो त्यावेळेस साऊंड आपल्या कानामध्ये पडतो, त्यावेळेस इयर ड्रम आहे तो व्हायब्रेट होतो. तो व्हायब्रेट झाल्यानंतर काय होईल, ते व्हायब्रेशन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट केल्या जाते. ठीक आहे, बाय द कोक्लिया. आणि नंतर ते ब्रेनला पाठवले जाते. त्यानंतर आपण व्यवस्थितपणे ऐकू शकतो. मग इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करते, तर हे कोक्लिया करते. कोण करते, कोक्लिया करत असते. हे बोन, इथं बोन घाण आहे. बोन काय करते, जे काही व्हायब्रेशन आलेलं आहे त्या इयरड्रम पासून त्याला ट्रान्समिट करण्याचं काम करते टू द कोक्लिया. हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आय होप तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगितलेलं मित्रांनो. ठीक आहे, नाही खूप मोठा व्हिडिओ आपला होणार आहे. चला बघूया याची सगळ्यांची उत्तरं.
चला तर मित्रांनो सायन्स 1 ऍक्टिव्हिटी 1 आपण बघूया त्याचे आन्सर वगैरे यहाँ पर काय. चला तर मित्रांनो इथं आपल्याला पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द साऊंड वेव्स अँड वेव्ह रायझिंग इन अ वॉटर. बघा मित्रांनो जे साऊंड वेव्स असतात आणि जे काही वेव्स वॉटर मध्ये येतात त्याच्यामध्ये डिफरन्स काय बघा. आता जे साऊंड वेव्स असतात ना हे लॉन्जिट्युडनल वेव्स असतात. जे साऊंड वेव्स असतात ना हे लॉन्जिट्युडनल वेव्स असतात आणि याचा जो काही पार्टिकल आहे ना हा ऑसिलेट करतो किंवा व्हायब्रेट करतो इन द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्स. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये वेव्ह प्रोपोगेट होत आहे ना त्याच डायरेक्शन मध्ये तो ऑसिलेट करतो. म्हणजे जर या डायरेक्शन मध्ये जर साऊंड वेव्ह जर इथे ट्रॅव्हल करत असेल तर तो त्याला पॅरलल म्हणजे अशा प्रकारे तिथे व्हायब्रेट करतो. याला म्हणतात लॉन्जिट्युडनल वेव्स. ठीक आहे. आणि व्हेरएज जे वॉटर वेव्स असतात ना वॉटर वेव्स हे ट्रान्सवर्स वेव्स आहेत. काय आहेत? ट्रान्सवर्स वेव्ह आहेत. याच्यामध्ये काय होतो जो पार्टिकल असतो ना ऑफ द मीडियम व्हायब्रेट और ऑसिलेट टू द परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्स. म्हणजे जे वेव्स आहे ना त्याला परपेंडिक्युलर व्हायब्रेट करतो. म्हणजे बघा अशा प्रकारे जर वेव्हचं डायरेक्शन असेल तर त्याला अशा प्रकारे त्याच्या मेन पोझिशन अशा प्रकारे तो व्हायब्रेट करतो अप अँड डाऊन. हे मेन डिफरन्स आहे. ठीक आहे. चला जाऊया आता समोर. गिव्ह एनी टोन गिव्ह एनी टू नोन एक्झाम्पल ऑफ द साऊंड रिफ्लेक्शन. साऊंड रिफ्लेक्शनचे आपल्याला दोन एक्झाम्पल द्यायचे. पहिला म्हणजे इको. तुम्ही बघितलं तुम्ही पहाडीवर कुठं जर गेले तर ओरडल्यानंतर तुम्हाला आवाज पुन्हा ऐकायला येतो. तो म्हणजे एक एक्झाम्पल आहे रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचं. त्यानंतर सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे सुद्धा एक साऊंड रिफ्लेक्शनचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर समोर चला मित्रांनो काय बघा. यू मस्ट हॅव ऑब्झर्व द इंटेरियर of the cinema hall. What measure have been taken to reduce the reverberation there. म्हणजे जे बंद असतात जे बंद सिनेमा हॉल असतात जे काही रूम असतात तिथं काय होतं रिबर्बरेशनचं प्रमाण जास्त असते. मी कमी करण्यासाठी काय करावं लागतं तर यांचे जे काही रूफ्स आहेत जे काही वॉल्स आहेत ऑडिटोरियमचे किंवा सिनेमा हॉलचे याला जनरली काय करतो आपण साऊंड ऍब्झॉर्बंट जे मटेरियल असते ना साऊंड ऍब्झॉर्बंट मटेरियल त्याने आपण त्याला कव्हर करतो. ठीक आहे. साऊंड ऍब्झॉर्बंट मटेरियल असते ना त्याला आपण कव्हर करतोय लाईक थर्मोकॉल फायबर बोर्ड रब प्लास्टर अशा प्रकारे कव्हर करतो. त्याच्यामुळे काय होईल साऊंड जास्त रिफ्लेक्ट होणार नाही याची आपण इथं काळजी घेत असतो. कारण साऊंड जर रिफ्लेक्ट झाला तर आपल्याला रिव्हर्बरेशन तिथं ऐकायला मिळणार आहे व कोण काय म्हणते काहीच समजणार नाही. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे एनी 3 युजेस ऑफ द अल्ट्रासाऊंड. आता अल्ट्रासाऊंडचे युजेस काय तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की अल्ट्रासाऊंड काय करतो आर यूज टू इस्टॅब्लिश द शिप टू शिप कम्युनिकेशन. म्हणजे शिप टू शिप जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला अल्ट्रासाऊंडचा उपयोग करायला लागतो. ठीक आहे. प्लास्टिकला जर वेल्डिंग करायची असेल तिथं सुद्धा आपल्याला अल्ट्रासाऊंडचा उपयोग करायला लागतो. ठीक आहे. दुधामध्ये जर बॅक्टेरिया जर किल करायचे असेल तिथं सुद्धा आपल्याला अल्ट्रासाऊंडचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल ऑर्गनचा जर आपल्याला इमेज वगैरे काढायची असेल तर तिथं सुद्धा आपल्याला सोनोग्राफीमध्ये आपण अल्ट्रासाऊंडचा उपयोग करत असतो. चला त्यानंतर आपण बघूया पाचवा प्रश्न आपल्याला काय सांगतोय कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द सोनोग्राफी टेक्नॉलॉजी विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. आता सोनोग्राफी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपल्याला इथं माहिती काढायची आहे. बघा आता सोनोग्राफी टेक्नॉलॉजी आहे ना ही अल्ट्रासोनिक साऊंडचा उपयोग करते आणि काय करते एक इमेज जनरेट करते इंटरनल ऑर्गन्सचा. इंटरनल जो ऑर्गन आहे ना त्याची एक इमेज जनरेट करते. आता बघा जी सोनोग्राफी आहे ना ही कशासाठी उपयोग केला जातो हिचा तर इंटरनल ऑर्गन मध्ये जर स्वेलिंग असेल इन्फेक्शन असेल पेन असेल तर त्यासाठी आपण काय करतो सोनोग्राफीचा यूज करत असतो. आता सोनोग्राफी मध्ये काय असतो तर तुम्हाला एक प्रोब असतो आणि एक जेल असते. जेल काय करते हे प्रॉपर किंवा परफेक्ट कॉन्टॅक्ट निर्माण करते बिटवीन द प्रोब अँड जेल. कारण परफेक्ट कॉन्टॅक्ट असेल त्यावेळेस साऊंड तिथं आपण ट्रान्समिट करू शकतो किंवा त्याला आपण रिसीव्ह करू शकतो. ठीक आहे. आता काय होते जी हाय फ्रिक्वेन्सी असते ना साऊंडची हे ट्रान्समिट होते इन द साइड ऑफ द बॉडी विथ द हेल्प ऑफ द प्रोब. आता बॉडी म्हणजे काय इनसाइड. आता बॉडीच्या इनसाइड मध्ये प्रोबद्वारे काय करतो आपण अल्ट्रासाऊंड पाठवतो. आता इंटरनल जो ऑर्गन असतो ना त्याच्यावरून तो साऊंड काय होतो रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो साऊंड अगेन पुन्हा कलेक्ट केला जातो बाय द प्रोब. नंतर तो सिस्टीमला पाठवला जातो. नंतर त्याचं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट केला जाते. नंतर एक इमेज जनरेट केल्या जाते कॉम्प्युटर स्क्रीनवर. त्यानंतर आपण त्याला पाहू शकतो की आपल्या इंटरनल ऑर्गन मध्ये काय नेमकं प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे हे वर्क करत असेल तुम्हाला समजेल. बघा मित्रांनो हे प्रोब आहे याच्या हातामध्ये पोटावर ठेवलेला आहे. इथं जेल अप्लाय केलेला आहे आणि ठेवल्यानंतर बघा साऊंड अशा प्रकारे जातोय इंटरनल ऑर्गन वर तो रिफ्लेक्ट होतोय. इंटरनल ऑर्गन आहेत ना इथं तो रिफ्लेक्ट होतोय. त्यानंतर इथे टीव्हीवर दिसेल तुम्हाला
टी बघा, टीवर तुम्हाला इथं इमेज दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ही सोनोग्राफी टेक्निक असते, जी की आपण इथं बघत असतो. तर आय होप इथं तुम्हाला सगळं समजलं असेल. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण इथं आपली पहिली ऍक्टिव्हिटी बघितलेली आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी मी तुमच्याकडे लवकरच घेऊन